टॅक्स कशावर लागतो? सप्लायवर लागतो, बरोबर आहे. ज्यावेळेस सप्लाय होतो तेव्हा सप्लाय कसला आहे? गुड्सचं आहे, सर्व्हिसेसचं आहे. मग गुड्सचं नाव काय, गुड्सची क्वांटिटी, रेट, हे सगळं आपण कशामध्ये मेन्शन करतो? इनवॉइसमध्ये. ऑब्वियसली कोणी इनवॉइस बनवतो आणि इनवॉइस काय असतं ॲक्च्युली खरं बघायला तर, जेव्हा इनवॉइस बनवलं जातं तर किती पेमेंट करायचं सप्लायरला हे रिसिपियंटला कळतं. टॅक्स असो वगैरे नसो, समजा एखादा अनरिजिस्टर्ड पर्सन आहे, तो इनवॉइस का बनवतो? इनवॉइस म्हणजे एक प्रकारचा एक डिमांड आहे की एवढे पैसे मला द्या. मी एखाद्याचं काम केलं आणि त्याला इनवॉइस पाठवला, त्याला कळतं की याला पैसे हवेत, हे तुमचं काम केलं आहे, हे तुम्हाला सर्व्हिस दिली मी, हे तुम्हाला गुड्स दिले, त्याची क्वांटिटी, रेट, अमाऊंट किती आहे. इनडायरेक्टली डिमांड आहे ना एक प्रकारचं, एवढे पैसे तुम्ही मला द्या. मग तो माणूस सांगतो की एक 3 दिवस थांब, 2 दिवस थांब, मग पैसे देतो. म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनच्या केसमध्ये अशा प्रकारे बिझनेस चालतो. आता रजिस्टर्ड पर्सनचा असेल, रजिस्टर्ड पर्सनला गुड्स कुठले दिलेले आहेत, त्याची रेट, क्वांटिटी, अमाऊंट, टोटल अमाऊंट किती आहे, मग त्याच्यावर CGST किती आहे, AGST किती आहे, राज्याबाहेर सप्लाय असेल तर IGST किती आहे, हे सगळं कशावरती येतं? इनवॉइसवरती येतं. आपण GSTR 1 11 तारखेला भरतो. GSTR 1 मध्ये टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, क्रेडिट नोट, डेबिट नोट, हे सगळं डॉक्युमेंट जे आहेत हे GSTR 1 मध्ये काय करायचे असतात? अपलोड करायचे असतात. हे अपलोड केल्यानंतर 14 तारखेला 2B जनरेट होतो. 2B जेव्हा जनरेट होतो त्यावेळेस पुढे नंतर 3B भरण्याकरता किती क्रेडिट अवेलेबल आहे हे 2B देतं. 2A मध्ये परचेस येतो, 2A मध्ये परचेस येतो, किती परचेस झाला आहे, आणि 2B मध्ये किती ITC हे कळतं. GSTR 1 कोणी उशिरा फाईल केला तर 2A मध्ये येणार होते. 2A मध्ये तुमच्या परचेसशी तुम्ही बघता की परचेस किती झाला आपला, 2A मध्ये आले का सगळे आले. उशिरा कोणी रिटर्न अपलोड केला असेल तर ते 2A मध्ये येणार, पण 2B मध्ये किती इनपुट रेट घेऊ शकतो हे 2B मध्ये येतं. म्हणजे जे रिटर्न फायलिंग आपण करतो त्याचा बेस काय? टॅक्स इनवॉइस आहे, बिल ऑफ सप्लाय आहे, डेबिट नोट आहे, क्रेडिट नोट आहे. त्याचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 31 to 34 हे 4 सेक्शन आहेत त्याचे. तुम्ही बघाल जर का त्याचे 4 सेक्शन आहेत आणि त्याचे रूल पण बघाल तुम्ही तर रूल 46 to 55A बरेच रूल आहेत. टॅक्स इनवॉइस काय? एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. या टॅक्स इनवॉइसशिवाय आपलं ते कामच होत नाही. इनवॉइस बनवावाच लागतो. जर टॅक्स कलेक्ट केला आहे तर टॅक्स इनवॉइस येईल, जर टॅक्स कलेक्ट केलेला नसेल तर मग बिल ऑफ सप्लाय येईल. मग किती प्रकारचे डॉक्युमेंट बनवले जातात हे तुम्हाला हे वेगवेगळ्या रूलमध्ये कळेल. रूल 46 to रूल 55A मध्ये कळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट जर का घ्यायचा असेल तर गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसिव्ह केलेल्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला त्याचा प्रूफ जो आहे, इनवॉइस, डेबिट नोट, हे पण तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही रिसिपियंट असाल, तुम्ही जर का इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करत असाल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रूफ पाहिजे. जी प्रोव्हिजन आहे इनपुट टॅक्स क्रेडिटची त्यामध्ये 4 गोष्टी बघितल्या जातात इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करत असताना. एक म्हणजे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेल्या असल्या पाहिजेत. दुसरं, तुमच्याकडे टॅक्स इनवॉइस पाहिजे. तिसरं, सप्लायरनी गव्हर्नमेंटला पेमेंट केलेलं असलं पाहिजे त्या टॅक्सचं, जो टॅक्स तुम्ही सप्लायरला देणार आहात किंवा दिलेला आहे. सप्लायर GSTR 1 भरेल, मग पुढे 3B भरेल. आणि जर रेसिपियंटला क्लेम करायचं आहे तर रेसिपियंट क्लेम कुठे करणार? 3B करणार. या 4 प्रोसेस व्हायला पाहिजे. गुड्स सर्व्हिस रिसिव्ह व्हायला पाहिजे, इनवॉइस पण रिसिव्ह व्हायला पाहिजे, इनवॉइस पाहिजे, सप्लायरनी गव्हर्नमेंटला पेमेंट केलं पाहिजे आणि रिसिपियंटनी त्याच्या 3B मध्ये त्याचा क्लेम केला पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याची या 4 गोष्टी करायला लागतात. त्यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता त्या रजिस्टर्ड पर्सनला
पजेशन ऑफ टॅक्स इनवॉइस किंवा डेबिट नोट असणं गरजेचं आहे. हे 5 सेक्शन आहेत. सेक्शन 31 टॅक्स इनवॉइस, सेक्शन 31A फॅसिलिटी ऑफ डिजिटल पेमेंट टू रिसिपियंट, प्रोहिबिशन ऑफ अनऑथराइज कलेक्शन ऑफ टॅक्स, अमाउंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट, आणि क्रेडिट अँड डेबिट नोट. हे 3 सेक्शन जे आहेत ह्याला काय फार वेळ लागणार नाही, छोटे आहेत. महत्त्वाचं आपलं टॅक्स इनवॉइस आणि क्रेडिट डेबिट नोट कशा करता असतात, त्याचा काय उपयोग आहे, त्याचं काय महत्त्व आहे, हे आपल्याला या सेक्शनमधून कळणार आहे. सेक्शन टॅक्स इनवॉइसचा 31, क्रेडिट डेबिट नोटचा 34. पण रूल किती बघा त्यामध्ये. टॅक्स इनवॉइस करता रूल 46A इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, रूल 47 टाइम लिमिट फॉर इश्युइंग टॅक्स इनवॉइस, रूल 48 मॅनर ऑफ इश्युइंग इनवॉइस, रूल 49 बिल ऑफ सप्लाय, रूल 50 रिसिप्ट वॉचर. ॲडव्हान्स जर घेतला तर रिसिप्ट वॉचर हे डॉक्युमेंट आहे ते इश्यू करायला लागतं. जर ॲडव्हान्स घेतला आणि सप्लाय दिलाच नाही तर मग अमाऊंट परत करणार ना, त्यावेळेस रिफंड वॉचर इश्यू करा. पेमेंट केलं जाईल पेमेंट वॉचर, रिवाइज टॅक्स इनवॉइस अँड क्रेडिट ऑर डेबिट नोट, रूल 53. हे कसं करताय माहिती आहे का. जर रजिस्ट्रेशन थ्रेशोल्ड लिमिट किंवा ॲज पर सेक्शन 24 रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं तर 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन द्यावं लागतं रजिस्ट्रेशनसाठी. मग 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन दिल्यानंतर GST नंबर मिळतो. मग ज्या दिवशी रजिस्ट्रेशन, ज्या दिवशी लायबल झाला रजिस्ट्रेशन करता त्या दिवसापासून ते ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळालं तेवढ्या दिवसामध्ये जो काय कालावधी आहे त्यामध्ये जे इनवॉइस इश्यू केले असतील त्याच्या अगेन्स्ट रिवाइज टॅक्स इनवॉइस, क्रेडिट आणि डेबिट नोट इश्यू करायला पाहिजे. GST नंबर नसल्यामुळे इनवॉइस नॉर्मल इश्यू केला असेल त्याच्या अगेन्स्ट टॅक्स इनवॉइस इश्यू करायचा ॲज पर रूल 53. हे पुढे रूल 54 आणि 55 हे आणखीन 2 रूल आहेत आणि 55A पण आहे. ओके, असे वेगवेगळे रूल आहेत ते आपल्याला सगळे समजून घ्यायचे वन बाय वन. आता हे करण्यापूर्वी तुम्हाला क्लिअर पाहिजे की इनवॉइस इश्यू कोण करतो. कोण करतो? जो सप्लाय करतो तो का सप्लाय घेतो तो? सप्लाय करतो तो. मग सप्लायर कोणाला म्हटलंय दिलं इकडे की सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्विसेस और बोथ शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड्स और सर्विसेस और बोथ. इथपर्यंत क्लिअर आहे. सप्लायर कोण असेल तर आपण बघतोय का इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्विसेस और बोथ. सप्लायर इन रिलेशन टू, सप्लाय गुड्सचा होईल, सर्व्हिसेसचा होईल किंवा दोन्हीचा होईल. जो पर्सन ते सप्लाय करतोय ते गुड्स किंवा सर्व्हिसेस, किंवा आणखीन काय अँड शॅल इन्क्लूड ॲन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. त्याच्या वतीने कोण दुसरा व्यक्ती सप्लाय करत असेल, याचे गुड्स आहेत, गुड्स एकाचे आहेत, सर्व्हिसेस प्रोव्हाइड ॲक्च्युली दुसरा व्यक्ती करणार आहे, पण त्याच्या वतीने दुसरा व्यक्ती ते काम करत असेल तर तो सप्लायर आहे. इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सप्लाइड. एक डायरेक्ट सप्लाय होतो, दुसरा एजंट थ्रू होतो. जो गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा सप्लाय करेल तो कोण आहे? सप्लायर. ह्यात काही गुंतागुंत कॉम्प्लिकेशन्स काय नाही आहेत, कन्फ्युजन होणारे काय नाही त्याच्यामध्ये. कळलं एवढं? रिसिपियंट म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला सप्लायर शब्द येईल तेव्हा तुमच्याकडे माइंडमध्ये सेलर शब्द असेल. तुम्ही समजून घ्या काय असेल ते. सप्लायर शब्द आला म्हणजे जो सेल करतोय गुड्सच्या केसमध्ये सेलर आहे, सेलर. सप्लायर ते सप्लायर.
आणि बायर, कस्टमर, ओके, त्याला हे रिसिपेंट म्हणतात. जेव्हा रिसिपेंट शब्द येईल तेव्हा रिसिपेंट म्हणजे गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्ही ज्यावेळेस सप्लाय होतो, मीन्स कोण आहे रिसिपियंट. जर कन्सिडरेशन मिळत असेल, जर कन्सिडरेशन असेल त्याचं, जो कन्सिडरेशन देईल तो रिसिपियंट आहे. आणि जर कन्सिडरेशन नसेल, सप्लाय ऑफ गुड्स आहे तर गुड्स कोणाला डिलिव्हर केले जातात. समजा एक डीमार्टचाच एक शॉप आहे एका एरियामध्ये, त्याची 2 शॉप आहेत जवळच्या आसपासच्या एरियामध्ये. तर एका शॉपमध्ये दुसऱ्या शॉपमध्ये ते जेव्हा गुड्स पाठवतात त्यावेळेस ते कन्सिडरेशन देणार नाहीत ना, त्यांचंच शॉप आहे. समजा एक व्यापारी आहे, त्याचं एक दुकान पनवेलला आहे, एक न्यू पनवेलला आहे. मे बी इलेक्ट्रॉनिक आयटमचा असेल, मे बी शूज असेल, कुठलेही असेल. स्टॉक ट्रान्सफर करतो ना, स्टॉक ट्रान्सफर होईल. मे बी एकच नंबर असेल, मे बी 2 वेगवेगळे नंबर असतील, 2 वेगवेगळ्या ब्रँचसाठी पण त्या केसमध्ये इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा एकच नंबर आहे ना, इन्कम टॅक्सचा एकच भरणार ना, कारण पॅन नंबर एकच आहे. जीएसटी नंबर वेगळा असू शकेल, पॅन नंबर तर एकच आहे. त्या केसमध्ये कन्सिडरेशन पे केलं जाईल का? नाही. मग गुड्स कोणाला मिळाले? गुड्स आर डिलिव्हर्ड ऑर मेड अवेलेबल, किंवा त्याचा पोझिशन कोणाला मिळालं, त्याचा वापर कोणाला करता आला, ज्याला ते गुड्स उपलब्ध झाले तो कोण आहे? रिसिपियंट आहे. गुड्स उपलब्ध मी आकाशला करून दिले आणि मला पेमेंट जर का भावेशने केलं तर रिसिपियंट कोण आहे? कन्सिडरेशन मला भावेश देतोय आणि डिलिव्हरी आकाश घेतोय, तर रिसिपियंट कोण आहे? जर कन्सिडरेशन असेल त्या केसमध्ये द पर्सन हु इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन. बघा, कन्सिडरेशन असेल तर गुड सर्व्हिसेसचा उपभोग कोण घेतोय ते बघायचं नाही, तेव्हा हे बघायचं की त्याचं पेमेंट कोण करतोय, कन्सिडरेशन कोण पे करतोय, तो रिसिपियंट आहे. ओके. एक कोचिंग क्लास आहे, तिकडे एक स्टुडंट जाऊन क्लासेस करतोय, पण पेमेंट जर त्याचे पेरेंट करत असतील तर रिसिपियंट कोण आहे? पेरेंट का स्टुडंट? जीएसटी पॉइंट ऑफ व्ह्यू रिसिपियंट कोण आहे? पेरेंट पेमेंट करतात ना. हां, where no consideration is payable for the supply of services, the person to whom सर्व्हिस ज्याला दिली जाते तोच रिसिपियंट आहे. जर कन्सिडरेशन दिलं जात असेल तर मग सप्लाय गुड्सचा असो या सप्लाय सर्व्हिसेसचा असो, जो पर्सन पेमेंट करतो तो रिसिपियंट आहे. पण सप्लाय गुड्सचा आहे आणि कन्सिडरेशन नसेल तर गुड्स ज्याला डिलिव्हर केले जातात, गुड्स ज्याला डिलिव्हर केले जातात, गुड्स ज्याला अवेलेबल करून दिले जातात, गुड्स त्याच्या पोझिशनमध्ये जातात, गुड्सचा जो वापर करतो, गुड्स ज्याला उपलब्ध करून दिले जातात, तो कोण आहे? रिसिपियंट आहे. सेम सर्व्हिसेस, कन्सिडरेशन नसेल तर सर्व्हिस ज्याला मिळेल, सर्व्हिस जो घेईल तो पर्सन कोण आहे? रिसिपियंट आहे. ओके, कळलं एवढं? Any reference to a person to whom a supply is made shall be construed as a reference to the recipient of the supply and shall include an agent acting as such on behalf of the recipient in relation to goods or services or both supplied. डायरेक्ट कुठला पर्सन असेल त्या पर्सनचा कुठला रेफरन्स जाईल किंवा त्याच्या वतीने कोण एजंट आहे त्याचा रेफरन्स जाईल तर तो रिसिपियंट असेल. क्रेडिट नोटची डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 237 मध्ये. मीन्स ऑफ डॉक्युमेंट इश्यूड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 34(1) मध्ये जो रेफरन्स आहे तो क्रेडिट नोट, तीच क्रेडिट नोट आहे. आणि 238 हे पण सांगतो की डेबिट नोट 34(3) आपण पुढे बघणार आहोत.
त्यात जे डॉक्युमेंट इश्यू केलं जातं तेच डेबिट नोट आहे. इनवॉइस पण त्यांनी सांगितलं की टॅक्स इनवॉइस रेफर टू इन सेक्शन 31. आता आपण बघणार आहोत 266 मध्ये हे सांगितले जे डॉक्युमेंट बनवलं जातं ते इनवॉइस किंवा टॅक्स इनवॉइस आहे. क्वार्टर म्हटलं तर क्वार्टर 3 महिन्याचा कालावधी, एवढं माहिती आहे आपल्याला. क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा कालावधी. अ पिरियड कंप्राइजिंग 3 consecutive calendar months ending on the last day of March, June, September, December of a calendar year. हे आपल्याला सेक्शन 292 मध्ये सांगितलंय. 2 मध्ये सांगितलंय. क्वार्टर कसा असा पाहिजे, याचा एंड आयदर मार्चला होईल, म्हणजे क्वार्टर सुरू कधी होईल, जानेवारी फेब्रुवारी मार्च. दुसरं जूनला एंड होईल क्वार्टर, म्हणजे एप्रिल मे जून हा दुसरा क्वार्टर. किंवा तुम्ही फायनान्शियल इयरपासून पहिला क्वार्टर म्हणा की एप्रिल मे जून हा त्या फायनान्शियल इयरमधला पहिला क्वार्टर. दुसरा क्वार्टर कुठला असेल, सप्टेंबरला एंड होतो, जुलै ऑगस्ट सप्टेंबर. तिसरा क्वार्टर डिसेंबरला एंड होतो, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आणि चौथा क्वार्टर मग जानेवारी फेब्रुवारी मार्च. क्वार्टर मे जून जुलै असं असू शकतो का, नॉट पॉसिबल. त्यांनी दिले क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा पिरियड, पण असा पिरियड जो एंडिंग ऑन द लास्ट डे ऑफ मार्च. क्वार्टरचा तिसरा महिना हा मार्च असला पाहिजे, आयदर मार्च, जून, सप्टेंबर किंवा डिसेंबर असला पाहिजे. जर तुम्ही सेक्शन 31 ॲक्टमध्ये वाचला तर तुम्हाला या प्रकारे दिसेल. सेक्शन 1 ज्यामध्ये AB आहे आणि एक प्रोव्हिजो आहे. सेक्शन 2 मध्ये प्रोव्हिजो आहे. सेक्शन 3 जो आहे त्यामध्ये ABCDEFG. पुढे 4 आहे, 5 आहे. 5 मध्ये पण ABC 6, 7 आहे आणि पुढे एक्सप्लेनेशन आहे. आपण काय केलंय, आपण याचं कॅटेगराईज केलं. सेक्शन जे आहेत हे आपल्याला समजून घेण्याकरता सोपं पडावं म्हणून त्याला आपण कॅटेगराईज केलं की इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, 2 कॅटेगरी पडल्या. तुम्ही सेक्शन जर रीड कराल तर तुम्हाला असं दिसेल की सेक्शन 31(1) हा गुड्सचा आहे, 31(4) हा पण गुड्सचा आहे आणि सेक्शन 31(7) हा पण गुड्स संदर्भातलाच आहे. गुड्स आणि गुड्स हे दिसेल. 31 सबसेक्शन 2 हा सर्व्हिसेसचा आहे. सेक्शन 31(5) हा पण सर्व्हिसेसचा आहे आणि सेक्शन 31(6) हा पण सर्व्हिसेसचाच आहे. मग गुड्ससाठी 3 सेक्शन आहेत, सर्व्हिससाठी पण 3 सेक्शन आहेत. आणि 31(3) जो आहे याच्यामध्ये काही स्पेशल केसेस आहेत ज्यामध्ये कुठलं इनवॉइस इश्यू करायचं हे दिलेलं आहे. आता आपण जर बघूया गुड्सच्या विषयी तर गुड्समध्ये एक नॉर्मल इनवॉइस येईल. नॉर्मल इनवॉइस काय येईल, नॉर्मल केस. सर्व्हिसला आपण नॉर्मल केस, आपण त्याला म्हणूया की जनरल. दुसरं गुड्समध्ये बघाल तर कंटिन्युअस सप्लाय. कंटिन्युअस सप्लाय हा गुड्सचा पण असतो आणि कंटिन्युअस सप्लाय हा सर्व्हिसेसचा पण असतो. वेगळी कॅटेगरी बनली. त्यानंतर काय काय वेळेस आता दिवाळी आहे बरोबर आहे, गुड्स पाठवले जातील मॅन्युफॅक्चरर करणार. हे गुड्स घ्या, 15 दिवस तुम्ही फुल स्टॉक करा. 15 दिवसानंतर गुड्स बाकी राहिले तर आम्ही परत घेऊ. सीझन आहे ना आता, सीझनमध्ये तुम्ही बघता की बहुतेक दुकानामध्ये कंदील खूप असतात. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक व्यापाऱ्याकडे एवढा कॅपिटल असेल की तो कंदील सगळे विकत आणत असेल. समजा मी कंदील बनवणार आहे, माझ्याकडे 1000 कंदील तयार आहेत, तर मी काय करेन, प्रत्येक दुकानदाराला सांगेन की अरे माझ्याकडे 1000 कंदील आहेत, तुम्ही 20-20 ठेवा. मी 50 दुकानदारांना सांगितलं
की तुम्ही प्रत्येकाने माझ्याकडचे 20-20 कंदील ठेवा. ते म्हणजे 20 एवढं मागणी नाही आमच्याकडे एवढी, विकले गेलं नाही तर उरलेले मी परत घेईन, उरलेले परत घेईन. 15 विकले गेले तर 15चे पैसे द्या, 5 मी परत घेऊन जाईन. ह्याला काय म्हणतात? इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न. तुम्ही अप्रूव्ह केले 15, मग 15 मी येईन सांगेन किती विकले गेले. मग 10 विकले गेलेत, मग 10 परत द्या. नाही अजून 5 ठेवतो आम्ही, की तुम्ही 5 आणखीन एक्स्ट्रा अप्रूव्ह केले, 5 परत घेऊन जा. मग 5 काय झाले? अप्रूव्ह झाले. आणि बाकी 5 जे आहेत म्हणजे 15 अप्रूव्ह झाले, 5 रिटर्न झाले. आता ज्या वेळेस 15 अप्रूव्ह केले त्यांनी, त्यावेळेस मी टॅक्स इनवॉइस म्हणून देईन, तेव्हा ॲक्च्युली सप्लाय झाला. आता मी विकत नाही आहेत, तुम्ही विकत घेत नाही आहात, तुम्ही विकण्याकरता ठेवता आहात तुमच्या दुकानामध्ये. हे तुम्ही तेव्हाच पैसे द्याल जेव्हा आम्हाला वाटतंय की विकले जातील किंवा विकले गेलेत, तेव्हा सांगा. असं होत असेल ना मार्केटमध्ये. एखादी नवीन समजा मिक्सरची कंपनी आली, त्या मिक्सरच्या कंपनीचा माल कोण ठेवेल? बाकीचे जेवढे नामांकित कंपन्या आहेत ते लोक मागतात स्पेसिफिक याच कंपनीचा मिक्सर द्या. मग नवीन कंपनीला मार्केटमध्ये स्कोपच मिळणार नाही, किंवा काय लोकल ब्रँड असतात त्यांना स्कोपच मिळत नाही. मग ते काय सांगतात व्यापाऱ्यांना की तुम्ही विकत नका घेऊ, तुम्हाला आम्ही 3 महिन्याकरता 6 महिन्याकरता हे गुड्स देतो, तुम्ही लोकांना रिकमेंड करा, तुम्हाला चांगला मार्जिन देतो, आणि विकलं तर विकले गेले तर पैसे द्या, अदरवाईज आम्ही 3 महिन्याने येऊन परत घेऊन जाऊ. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? असं नाही की आता तुम्ही घ्या आणि 3 महिन्यांनी पैसे द्यावेच लागतील, असं काय नाही आहे. विकले गेले तर ठेवा, अदरवाईज आम्ही रिटर्न घेऊन जाऊ. अशा प्रकारचा आपण सप्लाय होतो. त्याकरता सेक्शन 39(7) आहे. ओके. दुसरं, एखाद्याने सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट दिलं, सर्व्हिस चालू आहे आणि त्याचा रिझल्ट बरोबर येत नाही आहे, रिझल्ट प्रॉपर नाही आहे. सांगितलं की बस तुला 50 किलोमीटर रोड बनवायला सांगितला होता, 5 किलोमीटर रस्ता एवढा बनवला आहे, बरोबर नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल, पुढचे बनवून जा तुम्ही. आता क्वालिटी मेंटेन होत नाही आहे, सर्व्हिस स्टॉप, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल, अशा प्रकारचं झालं, मग इन्व्हॉइस कसा बनवणार? मग 31(7) त्या करताय. ओके, कळलं? एक नॉर्मल केस आहे, दुसरं कंटिन्युअस. नॉर्मल केसला काय होतं? हा मोबाईल आहे, हा घेतला, संपलं, ट्रान्झॅक्शन काय झालं, इकडे एंड झालं. पण सपोज एखादा बिल्डर बिल्डिंग बांधतोय आणि तुम्ही सिमेंट सप्लायर आहात, तुम्ही काय कराल? जसं बिल्डिंगचं काम प्रोग्रेस होईल, बिल्डर सांगेल सिमेंट पाठवा, सिमेंट पाठवत राहायचं. 2 वर्ष काम चालणार आहे, 2 वर्ष तुम्ही जसं मटेरियल लागेल तसं पाठवत राहायचं. मग इन्व्हॉइस कधी करणार? काहीतरी तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल की मी दर महिन्याला 5 तारखेला तुम्हाला स्टेटमेंट पाठवेन. महिन्याभरामध्ये तो महिना संपला, आता महिना कुठला आहे? ऑक्टोबर चालू आहे, ऑक्टोबर संपला, तुम्ही 5 नोव्हेंबरला स्टेटमेंट पाठवेन, 5 नोव्हेंबरपर्यंत की ऑक्टोबरमध्ये किती गोणी सिमेंट पाठवलं तुमच्या साईटवरती. मग तुम्ही पेमेंट करायचं. बरोबर आहे? याला म्हणतात कंटिन्युअस सप्लाय. सर्व्हिस काय म्हणा, तुम्ही एक्झाम्पल द्याल, सर्व्हिस काय एक्झाम्पल द्याल? मी मोबाईल पोस्टपेड कनेक्शन घेतलं, पोस्टपेडला काय दर महिन्याला तुमचं जसं वापर होईल मोबाईल कंपनी काय करते, बिल पाठवते, ही तुमची कंटिन्युअस सर्व्हिस आहे. रिपेअर आणि मेंटेनन्स सर्व्हिस असते. एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे कम्प्युटर आहेत, 20-25 लोक काम करतात किंवा 100 लोक काम करतात, कम्प्युटर यूज करत असतील ना. बँक बघतो आपण, बँकेत 20 लोक 15 लोक काम करतात, मग त्यांचं कम्प्युटरचं जे काही नेटवर्क आहे, मेंटेनन्स आहे, ते कोण बघणार? किंवा ATM आहेत बघतो आपण, त्या ATMला काय सर्व्हिसेस द्यायला लागेल, ते कोण मेंटेन करणार? मग कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की तुम्ही सर्व्हिस देत राहायची आम्हाला. आणखी तुम्ही बघाल की AC असतात, ACला रिपेअरिंग मेंटेनन्स करायला लागतं ना, त्याचंही कॉन्ट्रॅक्ट असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट दिली जातात, ती कंटिन्युअस सर्व्हिस आहे.
की आम्ही 2 जणांनी येऊन बघू, 3 जणांनी येऊन बघू, सर्व्हिसिंग करू रेग्युलर, आणि मध्ये काय फॉल्ट झाला तर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा, कॉन्टॅक्ट करा, आम्ही येऊन तो फॉल्ट आहे तो रेक्टिफाय करू, ती काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्यामुळे गुड्स तुम्ही 3 कॅटेगरीमध्ये घेतले, कळले 3 कॅटेगरी. सर्व्हिसच्या पण 3 कॅटेगरी कळल्या. आता ॲक्च्युली आपण प्रोव्हिजन बघू काय. सेक्शन 31(1) मध्ये बघा काय काय दिसतंय. सेक्शन 31 मध्ये अ रजिस्टर्ड पर्सन म्हणजे हे जो पर्सन GST मध्ये रजिस्टर आहे त्यालाच ॲप्लिकेबल आहे. सप्लाय करतोय टॅक्सेबल गुड्स. इथे 2 पॉईंट आले, एक म्हणजे टॅक्सेबल सप्लाय असला पाहिजे आणि दुसरा सप्लाईंग टॅक्सेबल असला पाहिजे सप्लाय, आणि सप्लाय गुड्सचा असला पाहिजे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करत असेल टॅक्सेबल गुड्सचा, त्याकरता सेक्शन 31 सबसेक्शन 1 काय सांगतोय आपल्याला पुढे वाचायचं आहे. बिफोर और ॲट द टाइम ऑफ रिमूवल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. याचा अर्थभूत काय होतोय, काय अर्थभूत. रजिस्टर्ड पर्सन जेव्हा टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय करत असेल तर बिफोर और ॲट द टाइम ऑफ इश्यू अ टॅक्स इनवॉइस showing the description, quantity and value of goods, the tax charge thereon and such other particulars as may be prescribed. हे दिले. आता याच्यामध्ये बघा इकडे 2 केसेस आहेत. एक रिमूव्हल ऑफ गुड्स आहे आणि दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स आणि डिलिव्हरी ऑफ गुड्स या 2 केसेस आहेत. जेव्हा रजिस्टर्ड पर्सन जेव्हा टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय करेल त्यावेळेस रिमूव्हल ऑफ गुड्स किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स बिफोर और ॲट द टाइम ऑफ, डिलिव्हरी होण्या अगोदर किंवा रिमूव्हल ऑफ गुड्स होण्या अगोदर टॅक्स इनवॉइस इश्यू करा, ज्यामध्ये कुठली माहिती असेल हां, आणि काय म्हटलंय ॲज मे बी प्रिस्क्राईब. आणि आणखीन तुम्हाला रूल आहे, रूल 46, त्यामध्ये आणखीन काय इन्फॉर्मेशन इनवॉइसमध्ये टाकावी लागेल. सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. आता हे रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ काय, हे डेफिनेशन आहे. रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ आहे ही डेफिनेशन आहे. रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी. म्हणजे एखादी फॅक्टरी असते ना, तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं गुड्सचं, ते गुड्स सप्लायर जो असतो तो सप्लायर डिस्पॅच करतो, किंवा सप्लायरच्या वतीने दुसरा कोण व्यक्ती असेल, कोण असेल दुसरा व्यक्ती, त्याचा एजंट असेल ना सप्लायरचा, जर सप्लायरचा एजंट असेल देअर और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर, इथे मुवमेंट ऑफ गुड्स आहे. रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. और हे सप्लायर काम करेल, किंवा जर समजा तुम्ही रिसिपंट असाल तर असा काही नियम नाही ना की सप्लायरनेच गुड्स पाठवले पाहिजे. तुम्ही रिसिपंट स्वतः जाल, मला गुड्स पाहिजेत, सप्लायर सांगेल मग ट्रान्सपोर्टर उद्या येईल, मी गाडी घेऊन येतो, मला गुड्स द्या. गुड्स रेडी आहेत ना, मी गाडी घेऊन येतो. मग इथे कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपेंट देअर ऑफ, किंवा माझ्या एजंटला पाठवतो, बाय एनी अदर पर्सन ऑन बिहाफ ऑफ सच रिसिपेंट. रिमूव्हल म्हणजे काय कळलं, गुड्सचं डिस्पॅच किंवा गुड्सचं कलेक्शन. गुड्सचं डिस्पॅच कोण करेल,
गुड्सचं डिस्पॅच सप्लायर करतो आणि गुड्सचं रिसिपेंट करतो, याला रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स म्हणतात. आता तुम्हाला अर्थ कळला रिमूव्हलचा. आता वरती बघा अर्थ काय, रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट. सप्लाय टू द रिसिपियंट म्हणजे सप्लायर रिसिपियंटला गुड्स पाठव किंवा रिसिपियंट सप्लायरकडनं गुड्स घेऊ, ते काय आहे, रिमूव्हल ऑफ गुड्स आहे. ओके. वेअर, आता इथे काय होणार आहे, वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. गुड्सचं मुवमेंट होणार आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जर हे होत आहे तर बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस. टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करा आणि त्यामध्ये काही त्यांनी सांगितलेली माहिती जी आहे ती त्या इन्व्हॉइसमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ॲक्ट बनवला, ॲक्ट डिझाईन केला, त्या ॲक्टमध्ये जेव्हा बिल बनवलं असेल त्या बिलमध्ये त्यांना वाटलं की ही माहिती असलीच पाहिजे. ते डिस्क्रिप्शन म्हणजे गुड्सचं नाव काय, गुड्सची क्वांटिटी काय, व्हॅल्यू ऑफ गुड्स काय, गुड्सची किंमत काय, गुड्सचं नाव, गुड्सची क्वांटिटी आणि गुड्सची किंमत, एवढं कळलं तर मग त्यावर टॅक्स किती येईल हे पण कळेल. टॅक्स चार्ज देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. बाकीची माहिती आम्ही रूल बनवून त्यामध्ये सांगू, ती माहिती. तर प्रिस्क्राईब शब्द जेव्हा इथे येतो त्या प्रिस्क्राईबचं पण इथे डेफिनेशन आहे. प्रिस्क्राईब मीन्स प्रिस्क्राईब बाय रूल्स मेड अंडर दिस ॲक्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. डॉक्टर आपल्याला पेशंटला किंवा तपासतात, ते म्हणतात इंजेक्शन देऊ का गोळ्या देऊ. पेशंट म्हणतात ठीक आहे इंजेक्शन द्या. मग या इंजेक्शन डॉक्टर देतात आणि सांगतात काय, 3 दिवस तुम्ही गोळ्या घ्या. माझ्याकडची एक ही गोळी देतो, 2 गोळ्या तुम्ही केमिस्टकडनं घ्या आणि एक कागद देतात, त्याला काय म्हणतो आपण, प्रिस्क्रिप्शन. डॉक्टरांनी त्यांच्याकडे त्या गोळ्या दिल्याच प्लस बाहेरच्या गोळ्या दिल्या. तसं आपल्याला ॲक्टमध्ये त्यांनी इथे सांगितली काय माहिती, ही माहिती असलीच पाहिजे आणि बाकी नंतर काय करू, प्रिस्क्राईब करू. म्हणजे वेगळी सांगू, बाहेरून सांगू, रूल बनवून सांगू. आता डॉक्टरकडे सगळ्या गोळ्या असतील, डॉक्टर सगळ्याच गोळ्या देईल ना, पण सगळ्या गोळ्या डॉक्टर ठेवू शकत नाही, म्हणून काही गोळ्या देतो, इंजेक्शन देतो आणि बाकी बाहेरून मागवतो ना. तसंच आहे, ज्यावेळेस ॲक्ट बनवला गेला, ॲक्ट बनवत असताना सगळ्याच गोष्टी ॲक्टमध्ये त्यावेळेस सांगितल्या जाऊ शकत नाही. काही नंतर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार गव्हर्नमेंटला सांगायचे असतात, म्हणून मग त्या मी नंतर सांगू. मुख्य महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या इकडे समाविष्ट केलेल्या आहेत. गुड्सचं नाव सांगा, गुड्सची क्वालिटी सांगा, गुड्सचं तुम्ही रेट सांगा आणि मग त्याच्यावरून टॅक्स काढणार आहे, टॅक्स सांगा. याच्या व्यतिरिक्त आणखी माहिती काय असू शकते, सप्लायरचं नाव, सप्लायरचं ॲड्रेस, रिसिपियंटचं नाव, त्याचा ॲड्रेस, सप्लायरचा GSTN नंबर, रिसिपियंटचा GSTN नंबर, डेट, ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही इतर बरीच इन्फॉर्मेशन असेल ती कुठे द्यायची, HSN कोड, हे रूलमध्ये सांगू, हे रूलमध्ये येईल. ओके. आता प्रत्येक वेळेस गुड्सची डिलिव्हरी होत नाही की इकडून गुड्स इकडे पाठवा. तुम्ही मोबाईल घ्यायला जाल, तुम्ही काय कराल, डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल, मला काउंटरवरच अवेलेबल करून दिलं जाईल. ओके. मग ज्यावेळेस काउंटरवरच एखादी वस्तू दिली जाते तिकडेच मिळते डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट इन एनी अदर प्लेस. त्याच्या अगोदर इन्व्हॉइस बनला पाहिजे. त्याच्या अगोदर इन्व्हॉइस कधी बनवावा ह्याला काय टाइम लिमिट नाही. इन्व्हॉइस तुम्ही आज बनवा, मटेरियल डिस्पॅच 4 दिवसांनी करा, चालेल. ओके. तुम्ही मटेरियल डिस्पॅच आज केलं आणि इन्व्हॉइस उद्या बनवला तर चालेल का, कारण बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ म्हटलेलं आहे. ॲट द टाइम ऑफ, या वेळेला लास्ट मोमेंट हीच आहे की गुड्स हातात दिलेले आहेत, या वेळेला बनवा इन्व्हॉइस.
इनवॉइस बनवल्याशिवाय तो कस्टमर काउंटरवरून निघून नाही गेला पाहिजे. याचा अर्थ काय ॲट द टाइमचा, की ज्या क्षणी सप्लाय होतोय, सप्लायिंग गुड्स टॅक्सेबल गुड्सचा, तो पैसे देणार किंवा ते जर गुड्स क्रेडिटवरती असतील तर गुड्स घेऊन निघणार. तो निघण्याच्या अगोदर इनवॉइस बनला पाहिजे. 31(1) काढला. इनवॉइस कोण बनवेल? रजिस्टर्ड पर्सन बनवेल. इनवॉइस हा रजिस्टर्ड पर्सन बनवेल. अनरजिस्टर्ड पर्सन करता ॲप्लिकेबल नाही आणि टॅक्सेबल गुड्ससाठीच ॲप्लिकेबल आहे. सबसेक्शन 1 सेक्शन 31. एक्झाम गुड्स असेल तर एक्झाम गुड्ससाठी टॅक्स इनवॉइस नाही बनत. ओके. हां, बिलर्स आपल्या पुढे आहे. ठीक आहे. आता ह्याला काय अपवाद? प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन specify the categories of goods or supplies in respect of which a tax invoice shall be issued within such time and in such manner as may be prescribed. आता नॉर्मल सर्व परिस्थितीमध्ये, सर्व सिच्युएशनमध्ये हा सेक्शन ॲप्लिकेबल होत नसेल तर मग गव्हर्नमेंट काय करेल? नोटिफिकेशन काढेल आणि त्यात ते सांगू शकतील की तुम्ही एक ठराविक सिच्युएशनमध्ये हा नियम लागू नका, हा सेक्शन ॲप्लिकेबल होणार नाही, किंवा मग रूल 46 प्रमाणे टॅक्स इनवॉइस बनवू नका. तर वेगळ्या प्रकारे तुम्हाला काहीतरी करण्याचा जो काय अधिकार आहे तो गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे सांगू शकतो. त्यातनं त्यांनी एक रूल 55 बनवला. रूल 55 बनवला. आता रिमूव्हल ऑफ गुड्स होत आहे किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स होत आहे, पण ॲक्च्युली तो सप्लाय नाही आहे असं जर असेल तर तुम्ही जॉबवर्कला गुड्स पाठवत आहे, हा सप्लाय नाही आहे ना, पण गुड्सची मुवमेंट होते ना. किंवा ॲक्च्युली सप्लाय होतोय पण काही ठिकाणी असे गुड्स असतात की जिकडे क्वांटिटी किती आहे ती त्यावेळेस कळत नाही, त्या जागेवर कळत नाही. बघा एक्झाम्पल इथे काय काय आलेलं आहे की रूल 58 प्रमाणे transportation of goods without issue of invoice for the purpose of supply of liquid gas where the quantity at the time of removal from the place of business of the supplier is not known. असं होऊ शकतं या गुड्सच्या केसमध्ये. म्हणून मग ह्याला अपवादात्मक परिस्थिती केलं आहे की जर का लिक्विड गॅसचा सप्लाय होत असेल आणि सप्लायरच्या ठिकाणी जिकडे तो लिक्विड गॅस बनतोय त्याची जी क्वांटिटी आहे ही तिथे जर का समजत नसेल तर इनवॉइस तिथे बनवण्याची गरज नाही. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क करता गुड्स चालले असतील तर मग तो सप्लाय नाहीच आहे, मग टॅक्स इनवॉइस नाही बनणार. तिसरं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन वे ऑफ सप्लाय. गुड्स डिफेक्टेड आहेत किंवा मी मागवलं ते वेगळेच गुड्स आणि वेगळेच गुड्स आले म्हणून मी परत पाठवतोय. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन वे ऑफ सप्लाय. किंवा रिपेअरिंग करता गुड्स पाठवतोय. सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द बोर्ड. ओके. आता याचा एक्झाम्पल बघा, सिंपल एक्झाम्पल आहे. रितू मॅन्युफॅक्चरर्स दिल्ली सप्लायज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. The goods were removed from its factory in Delhi on 23rd September. Invoice कधी बनेल? As per section 31(1) रितू मॅन्युफॅक्चररला 23 तारखेला गुड्स रिमूव्ह होतात फॅक्टरीमधनं. तर रितू मॅन्युफॅक्चररने इनवॉइस कधी बनवला पाहिजे? 23rd ऑन और बिफोर 23rd सप्टेंबर. 23 तारखेला इनवॉइस बनवा आणि त्याच्या अगोदर कधी बनवा? आपण रिमूव्हल बघितला. आता रजिस्टर्ड पर्सनचे पण आपण, रजिस्टर्ड पर्सन कोण असतो?
means a person who is registered under section 25 but does not include a person having, ज्याच्याकडे GSTIN नंबर आहे ना तो रजिस्टर्ड पर्सन आहे. ओके, आपण रजिस्ट्रेशन कुठे घेतो? सेक्शन 21 मध्ये प्रोसिजर करतो त्याला रजिस्टर्ड पर्सन म्हणतात. आणि वरती आपण बघितलं ना, goods can be removed by way of, goods can be removed by way of dispatched by the supplier himself किंवा dispatched by any person acting on behalf of the supplier, agent किंवा representative. कलेक्शन बाय द रिसिपिएंट स्वतः येईल किंवा मग त्याच्या वतीने त्याचा एजंट किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह येईल, बाय एजंट और रिप्रेझेंटेटिव्ह. आता टॅक्स इनवॉइस कसा बनवावा? टॅक्स इनवॉइस कसा बनवावा? ह्याचा काही फॉर्मॅट नाही आहे, ह्याचा फॉर्मॅट नाही आहे. म्हणजे तुम्ही टॅक्स इनवॉइस हे नाव सेंटरला द्या, डावीकडे द्यायचं नाही, उजवीकडे, असं काही नाही. जो इनवॉइस आहे, जे डॉक्युमेंट आहे, त्यामध्ये आता आपण सेक्शन बघितला, त्यात कुठली माहिती पाहिजे? इनवॉइसमध्ये बघितलं आपण, कुठली माहिती पाहिजे? ही माहिती आहे ना, इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोइंग द डिस्क्रिप्शन. आलं इकडे डिस्क्रिप्शन पाहिजे, क्वांटिटी पाहिजे, व्हॅल्यू ऑफ गुड्स पाहिजे आणि टॅक्स चार्ज पाहिजे. त्या डॉक्युमेंटचा कुठलाही फॉर्मॅट नसेल, नो फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड फॉर द टॅक्स इनवॉइस. ओनली द सर्टन फील्ड्स, तुम्हाला सांगितलेली जी इन्फॉर्मेशनची फील्ड आहे, जी कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी फील्ड्स आहेत, ती त्या डॉक्युमेंटमध्ये असली पाहिजे. इनवॉइस मे बी इश्यूड मॅन्युअली और इलेक्ट्रॉनिकली. कम्प्युटर इनवॉइस पाहिजे असं काय नाही आहे. आता ई इनवॉइस वेगळा कन्सेप्ट आहे, आपण जनरल पब्लिकबद्दल बोलतोय. ई इनवॉइस एक क्लास ऑफ पर्सनला लागू होतो, आपण त्याबद्दल बोलत नाही आता. ओके, सब्जेक्ट टू रूल 54, सब्जेक्ट टू रूल 54, अ टॅक्स इनवॉइस रेफर्ड टू इन section 31 shall be issued by the registered person containing the following particulars, namely, आता काय आलं इकडे? पहिले नेम पाहिजे, ॲड्रेस पाहिजे, GSTIN पाहिजे सप्लायर्स. दुसरं, इनवॉइस इश्यू होतो त्याला इनवॉइस नंबर असतो ना, तो इनवॉइस नंबर जो आहे तो सिरियल पाहिजे, कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर, नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. जी लेंथ जी आहे ना इनवॉइस नंबरची, ती 16 कॅरेक्टरपेक्षा जास्त नसावी. मल्टिपल सिरीज वापरू शकता तुम्ही, मल्टिपल सिरीज वापरू शकता. समजा मी मुंबईला सप्लाय करतो, समजा मी मुंबईला सप्लाय करतो तर मी MUM/समथिंग नंबर टाकू शकतो. पुण्याला सप्लाय करतो तर मी PUNE/समथिंग देऊ शकतो. नागपूरला सप्लाय करतो तसं वेगळ्या प्रकारचं मला त्या शहरामध्ये किती इनवॉइस गेले हे मला पाहिजे असेल तर मी मल्टिपल सिरीज यूज करू शकतो. मल्टिपल सिरीज कंटेनिंग अल्फाबेट्स, न्यूमरल्स, A to Z वापरा, 0 to 9 नंबर वापरा. मी MUM टाकलं, मग पुढे मला हायफन, डॅश, स्लॅश हे वापरता येईल. पण स्टार वेगवेगळे आपण बघू सिम्बॉल आहेत, डॉलर सिम्बॉल, हॅश सिम्बॉल किंवा असं पर्सेंट सिम्बॉल हे नाही वापरू शकत, ॲम्परसँड हे नाही वापरू शकत. A to Z कॅरेक्टर वापरा, 0 to 9 नंबर वापरा. आणि तुम्हाला असं MUM दिलं तर पुढे मग डॅश देऊन तुम्ही नंबर देऊ शकता. मग डॅश वापरा, स्लॅश वापरा किंवा हायफन वापरा, हे अलाउड आहे. कळलं? आणि 16 पेक्षा जास्त लिंक असता कामा नये. डेट ऑफ इश्यू, डेट ऑफ इट्स इश्यू. इनवॉइस कधी बनवला, कधी इश्यू केला, ही डेट पाहिजे. इफ रिसिपियंट इज रजिस्टर, जर रिसिपियंट इफ म्हटलं इकडे, इफ रिसिपियंट इज रजिस्टर, मग रिसिपियंटचं नाव, ॲड्रेस, GSTIN,
किंवा मग UN अर्थात UN ऑफ द रेसिपिएंट हे इनव्हॉइसमध्ये असायला पाहिजे. ओके, तुम्ही डिमांडमध्ये गेलात कधी? इनव्हॉइस त्याने दिला आहे तुम्हाला, नाव विचारलं का तुम्हाला? नाही विचारलं. अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल, इफ रिसिपिएंट इज अनरजिस्टर्ड, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज ₹50,000 और मोर असेल तर तुम्हाला नाव विचारणार. 50,000 किंवा मोर असेल तर नेम अँड ॲड्रेस ऑफ द रिसिपिएंट अँड द ॲड्रेस ऑफ द डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड हे घ्यावं लागेल. जर अनरजिस्टर्ड रिसिपिएंट असेल आणि जर त्याची ₹50,000 किंवा मोर अमाऊंट असेल तर त्याचं नाव टाकलं गेलं पाहिजे. आणि जर का अमाऊंट 50,000 पेक्षा कमी असेल तर इनव्हॉइसवरती नाव टाकलं नाही तरी चालेल. पण जर त्या रिसिपिएंटने सांगितलं, त्या अनरजिस्टर्ड रिसिपिएंटने सांगितलं, रिक्वेस्ट केली, मे स्टील रिक्वेस्ट द अफोरसेड डिटेल्स टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनव्हॉइस. जर त्यांनी रिक्वेस्ट केली, डिमांड केलं त्यांनी की मला इनव्हॉइस नंबर टाकून पाहिजे, माझं नाव आणि ॲड्रेस टाकून पाहिजे इनव्हॉइसमध्ये, तर मग टाकून द्यावं लागेल. ऑल्दो अमाऊंट इज लेस दॅन 50,000. लॉ त्यांना फोर्स नाही करत आहे की 50,000 पेक्षा कमी अमाऊंट आहे ना तर रिसिपिएंट तुम्ही नाव ॲड्रेस टाकू नका, चालेल. पण त्यांनी रिक्वेस्ट केली तर नाव ॲड्रेस टाकून द्यावा लागेल. आणि 50,000 किंवा त्याची जास्त अमाऊंट असेल तर मग रिसिपिएंट रजिस्टर असो अनरजिस्टर असो त्याचं नाव ॲड्रेस टाकावं लागेल आणि अलॉंग विथ द नेम ऑफ द स्टेट अँड इट्स कोड हे टाकावं लागेल. HSN कोड आहे, HSN कोड फॉर गुड्स और सर्व्हिसेस. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट और युनिक क्वांटिटी कोड thereof, total value of supply of goods or services or both, total value. Taxable value माझ्याकडे प्रॉडक्ट ए आहे, प्रॉडक्ट बी आहे, प्रॉडक्ट सी आहे, आलं ना. मग तिघांचं पण काय येईल, रेट क्वांटिटी सगळं आलं. मग टोटल अमाऊंट किती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू, याच्यावर टॅक्स काढायचा आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट किंवा अजून व्हॅल्यू कमी केली आहे अबॅटमेंट ती कमी करून एक अमाऊंट आली, समोर एक अमाऊंट आली 5 लाख, खाली दिलं कॅश डिस्काउंट 5%, 2%, खाली दिलं कॅश डिस्काउंट 2%. मग त्या 5 लाखावरनं 10,000 रुपये कमी होतील कारण कॅश डिस्काउंट. मग अमाऊंट किती येईल, 5 लाख, कॅश डिस्काउंट 2% म्हणजे 10,000. मग व्हॅल्यू होईल टॅक्सेबल व्हॅल्यू 4,90,000. ओके, ही काय येईल टॅक्सेबल व्हॅल्यू टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट और अबॅटमेंट. हे विचारात घेऊन तुम्ही टॅक्सेबल व्हॅल्यू काढा. मग रेट ऑफ टॅक्स किती आहे, खाली सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स किंवा राज्याला सप्लाय असल्यास इंटिग्रेटेड टॅक्स, युनिट डिलिव्हरी असल्यास युनिट डिलिव्हरी टॅक्स, सेस असल्यास सेस, हे खाली तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. खाली बाजूला कुठे मेन्शन केलं पाहिजे, अमाउंट ऑफ टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस. अमाउंट ऑफ हा रेट ऑफ टॅक्स आला, रेट किती आहे तो आला पाहिजे, 5, 12, 18, 28 आला पाहिजे. आणि मग त्यावर टॅक्सची अमाऊंट किती आहे हे पण आलं पाहिजे. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ द स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. दुसऱ्या राज्यामध्ये सप्लाय होत असेल तर त्या राज्याचं नाव आणि नेम ऑफ द स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. Address of delivery where the same is different from the place of supply. Address of delivery. इथे आपण काय म्हणतो याला, एका ठिकाणी बिलिंग होणार आहे, दुसरीकडे सप्लाय होणार आहे. बिलिंग ॲड्रेस वेगळा आणि डिलिव्हरी ॲड्रेस वेगळा. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. Whether the tax is payable on reverse charge basis.
टॅक्स कोण जमा करणार आहे, रिसिपियंट का सप्लायर. जर रिसिपियंट जमा करणार आहे तिथे मेन्शन केलं पाहिजे टॅक्स इज पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. सिग्नेचर or digital signature of the supplier or his authorized representative. ओके. इनवॉइस असेल, इलेक्ट्रॉनिक इनवॉइस असेल तर मग सिग्नेचरची गरज नाही. The signature or digital signature of the supplier or the authorized representative shall not be required in case of issuance of electronic invoice in accordance with the provision of the Information Technology Act 2000. Okay. Quick response code having embedded invoice reference number IRN in it in case e-invoice has been issued. कळलं. ई-इन्व्हॉइसिंग मध्ये जो इन्व्हॉइस असतो ना तो अशा प्रकारे बनवावा लागतो की जो याचं वेगळं पोर्टल आहे तिकडे तो अपलोड होईल. तिकडे अपलोड केल्यानंतर तिकडे एक त्या इनवॉइस पोर्टलवरना इनवॉइस रेफरन्स नंबर मिळतो IRN. ठीक आहे. या केसमध्ये हा जो इनवॉइस आहे ई इनवॉइस त्याच्यावरती सिग्नेचरची गरज नसते. सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचरची गरज नसते. आता HSN जो आहे ना HSN किती डिजिटचा असतो. HSN तुमच्या मते काय आहे. त्या गुड्सचा आयडेंटिफिकेशन नंबर आहे. जो गुड्स आहे तो आयडेंटिफाय केला जातो HSN मुळे आणि त्याचा 8 डिजिट जे आहे त्यामध्ये पहिल्या 2 डिजिटला काय असतं चॅप्टर मी आपण बघितलं ना कस्टममध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी 8 डिजिट मध्ये पहिले 2 डिजिट काय इंडिकेट करतात. चॅप्टर 1 आहे खाली आलो हे बघा 98 चॅप्टर आहेत ना 98 चॅप्टर आहे. मी 86 दाखवतो तुम्हाला. मशिनरीचा 8586 आहे सॉरी 8485 मशिनरी तर मग 85 काढतो मी. बघा आता 85 बघा काय दिसतंय बघा 85 मध्ये. काय बघितलं आपण आता 98 चॅप्टर आहे ना मग 85 काय 85 चॅप्टर आहे. 01 हा हेड आहे त्यातला सब हेड जो आहे तो 10 आहे. याच्या पुढे रेट दिसतो कुठे नाही रेट दिसत. 85चं नाव काय होतं इलेक्ट्रिकल मशिनरी अँड इक्विपमेंट. इलेक्ट्रिकल अँड मशिनरी इक्विपमेंट हे मला कळलं 85 मुळे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे इलेक्ट्रिक मोटर्स अँड जनरेटर्स हे कुठे 8501 मध्ये. त्याच्यामध्ये 8501 मध्ये हा हेड झाला इलेक्ट्रिक मोटर्स आणि जनरेटर्स. त्यामध्ये मग मोटर्स ऑफ अँड आउटपुट नॉट एक्सिडिंग ही कॅपॅसिटी दिली 37.5 वॅट हा याचा सब हेड. आणि या कॅपॅसिटीमध्ये या सब हेडमध्ये खाली मायक्रो मोटर स्टेपर मोटर वायपर मोटर अदर हे कळते. आता 8501 1011 म्हटलं तर मग कुठलं येईल मायक्रो मोटर पण अशा प्रकारची मोटर ज्याची कॅपॅसिटी नॉट एक्सिडिंग 37.5 वॅट आहे.
8 डिजिट काय इंडिकेट करतात ह्याचा प्रश्न कळला. पहिले लक्षात घ्या प्रश्न काय माझा. HSN कोडमुळे काय कळतं, त्या गुड्सचं आयडेंटिफिकेशन कळतं, तो गुड्स आयडेंटिफाय होतो. 85 कळतं की मशिनरी आहे. 01 कळतं की ते मोटर्स, इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर्स मधली मशीन आहे आणि त्यामध्ये कपॅसिटी 850110 कळते आणि 11 ॲक्च्युली कुठल्या प्रकारचं ते मोटर्स आहे हे कळतं. अशाच प्रकारे जगातला प्रत्येक जे गुड्स आहेत, पदार्थ जो आहे, जो विकला जातो, घेतला जातो गुड्स म्हणून, त्याला 8 डिजिटनी आयडेंटिफाय केलं जातं. पॅन नंबर काय आहे, इन्कम टॅक्स त्या नंबरनी त्या पर्सनला रेकग्नाइज करतं. तो नंबर दिलेला इन्कम टॅक्स नाही. एम्प्लॉई कोड काय असतो, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचा जो एम्प्लॉई आहे तो त्या नंबरनी रेकग्नाइज होतो. आधार नंबर काय, एवढे नागरिक आहेत, गव्हर्नमेंटने प्रत्येक नागरिकाला एक नंबर दिलाय, युनिक नंबर दिलाय, त्याने तो ओळखला जातो. बरोबर आहे ना. एक नंबर दोघांचा असतो का, तसे गुड्स आहेत, त्या प्रत्येक गुड्सला एक युनिक नंबर आहे, तो काय, HSN आहे. आता लॉ HSN बाबत जो लॉ होता, ज्यावेळेस गव्हर्नमेंटने प्रोव्हिजन केली HSNची, जे एक्साईजमध्ये प्रोडक्शन करत होते, मॅन्युफॅक्चरिंग करत होते, त्यांना HSNची सवय होती. जे एक्सपोर्ट इम्पोर्ट होतं त्यामध्ये HSN येतो, पण जे नॉर्मल जे गुड्स विकत होते वॅटमध्ये, वॅट जेव्हा लागत होता त्यावेळेस HSN वापरला जात नव्हता. आता मार्केटला सांगितलं की सगळ्यांनी HSN टाका इनव्हॉइसमध्ये. HSN काय आहे हे इथपासून मार्केटला सांगायला लागेल ना, की HSN काय आहे, काय नवीन प्रकार, हे GSTने काय आणलं नवीन. त्यामुळे ज्यावेळेस त्यांनी हा रूल बनवला तेव्हा या रूलमध्ये एक प्रोव्हिजन टाकला. प्रोव्हिजन अशा प्रकारचा आहे, प्रोव्हाइडेड दॅट the board may on the recommendation of the council by notification specify the number of digit of harmonized system of nomenclature code. शॉर्ट मध्ये काय म्हणतो आपण, हार्मोनाइज H, सिस्टम S, nomenclature code HSN code for goods or services that a class of registered person shall be required to mention for such period as may be prescribed in the said notification. दुसरं, the class of registered person that would not be required, म्हणजे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि सांगेल की ह्या लोकांना आम्ही एक सांगू क्लास रजिस्टर्ड पर्सन, त्या रजिस्टर्ड पर्सनना इनव्हॉइसवरती HSN कोड टाकण्याची गरज नसेल. जर ते सप्लाय करतात गुड सर्व्हिसेसचा, त्यांना HSN टाकण्याची गरज नसेल. किंवा तिसरं, the class of registered person that would not be required to mention the HSN for goods or services. याच्यामध्ये फरक आणि ह्यात फरक काय, फॉर सच पिरियड, सांगू त्या पिरियड पर्यंत, किंवा इथे पिरियड नाहीये, गव्हर्नमेंट सांगेल HSN कोड टाकू नका, ते क्लास ऑफ पर्सन HSN कोड टाकणार नाही. किंवा इथे द नंबर ऑफ डिजिट किती टाकावे ठराविक क्लास ऑफ पर्सननी, रजिस्टर्ड पर्सननी, हे गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. कळलं काय, HSN कोड टाका हे सांगणं आणि लगेच लोकांनी टाकायला सुरुवात करणं हे तेवढं सोपं नव्हतं. म्हणून मग गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढली. GST किती ॲप्लिकेबल झाला, 1 जुलै 2017. त्याच्या अगोदरच 28 सालात त्यांनी सांगितलं की ज्यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे त्यांनी HSN टाकण्याची गरज नाही. ओके. बहुतेक लोक जे अप टू 1.5 करोडपर्यंत सप्लाय करत असतील त्यातले काही लोक तरी, बहुतांशी लोक तरी इनव्हॉइस हाती बनवत असतील. जर इनव्हॉइस हाती बनवत असाल तर विचार करा काय परिस्थिती होईल. समजा एखादा इलेक्ट्रॉनिक आयटम सप्लाय करणारा दुकानदार असेल, किंवा हार्डवेअरमध्ये बघा, हार्डवेअरमध्ये ते छोटे खेळे, मोठे खेळे, बऱ्याच गोष्टी असतात. आला एक सप्लाय, रिसिपमेंट आला, कस्टमर आला, हे वस्तू द्या, 4-5 वस्तू घेतल्या. त्या 4-5 वस्तू जर त्याला इनव्हॉइस बनवायचं आहे, HSN कोड टाकायचा आहे, तर हार्डवेअरच्या शॉपमध्ये किती मटेरियल असतं.
जवळजवळ 700-800 आयटम असतील तर 800 आयटम त्याला लिहून घ्यायला लागेल, मग ती वही काढायला लागेल. काय HSN आहे, टेकर्स घेतले, घ्या HSN. बल्ब घेतला, टाका HSN. ट्यूब घेतली, टाका HSN. का पिन प्लग घेतला, हे एवढे HSN पाठ होणं कोणाला पॉसिबल आहे का? त्या छोट्या व्यापाऱ्यांना जे मॅन्युअली बिलिंग करतात त्यांच्याकरता ही प्रोव्हिजन वापरणं फारच त्रासदायक किंवा अशक्य होतं. त्यांना मग रिलीफ दिलं की अप टू 1.5 करोड इनवॉइसमध्ये HSN कोड टाकण्याची गरज नाही. हे 31/3/2021 पर्यंत अशी प्रोव्हिजन होती. 5 करोड रुपीज 5 करोड बट ग्रेटर दॅन 1.5 करोड, 1.5 करोड ते 5 करोड यांनी 2 डिजिट HSN कोड टाका. आणि ग्रेटर दॅन 5 करोड 4 डिजिट, 4 डिजिट टाका. HSN कोड 8 डिजिटचा असतो ना, त्यातले पहिले 2 कोड टाका. कोणी ज्यांचा टर्नओव्हर 1.5 करोडपेक्षा जास्त आहे, अप टू 5 करोड आहे, त्यांच्याकरता 2 डिजिट कंपल्सरी HSN कोड टाकला पाहिजे. आणि 5 करोडच्या वरती 4 डिजिट कंपल्सरी. हे नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने मॉडिफाय केलं पुढे जाऊन. नोटिफिकेशन नंबर 78/2020 dated 15/10 has amended हे अगोदरचं बघितलं ना आपण, त्याला अमेंडमेंट करून ह्याच्यामध्ये अशा प्रकारे सांगितलं. बघा कधी सांगितलं, 28/2020 मध्ये 15 ऑक्टोबरला सांगितलं. ॲप्लिकेबल कधीपासून झालं, 1/4/2021. 1/4/2021 नोटिफिकेशन कधी आली, 15 ऑक्टोबरला. 5.5 महिने अगोदर सांगितलं की तुम्हाला 5.5 महिन्यानंतर 1 एप्रिल 2021 पासून तुम्ही जे इनवॉइस बनवाल त्यामध्ये HSN कोड 3 कॅटेगरी नसतील, आता 2च कॅटेगरी असतील. की ॲट लेस दॅन 5 करोड जर B2B सप्लाय असेल ना तर मग HSN टाकलाच पाहिजे अप टू 4 डिजिट. आणि B2C सप्लाय असेल ना तर मग ऑप्शनल, नाही टाकला तरी चालेल. म्हणजे पहिले कसं होतं, अप टू 1.5 करोडला टाकायची गरज नाही, त्यांनी 1.5 करोडची लिमिट आता 5 करोड केली की 5 करोडपर्यंत टाकायची गरज नाही. पण कोणाला, अनरजिस्टर्ड पर्सनला. पण रजिस्टर्ड पर्सन जर असेल तर त्याला HSN टाकावाच लागेल. जो रजिस्टर्ड पर्सन आहे तो इम्पोर्टर्स क्रेडिट घेणार आहे ना, मग त्याला तुम्ही सप्लाय कराल त्या सप्लायमध्ये जे मटेरियल त्याला द्याल तिकडे HSN कोड टाकला पाहिजे. मग त्यांना टाकायला सांगायचं आहे ना, मग का 2 डिजिट टाका, 4 डिजिट. 2चं लिमिट 4 डिजिट केलं, बस. 2 कॅटेगरी केल्या आणि 4 डिजिट. आणि ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पेक्षा जास्त आहे त्यांना B2B सप्लाय असेल किंवा B2C सप्लाय असेल, काही असो, त्यांना 6 डिजिट टाकलेच पाहिजे. कम्प्युटराइज बिलिंग करण्याला काही प्रॉब्लेमच नाही ना. 2 डिजिट काय, 4 काय, 6 काय, 8 काय, काही प्रॉब्लेमच नाही. ओके. कळलं. आता इनवॉइस बघाल तुम्ही, तर इनवॉइस अशा प्रकारचा असू शकतो. कंपनी लोगो वर ठेवा, चालेल. ओके. टॅक्स इनवॉइस हेडिंग द्या, कंपनी नेम द्या. हा असा फॉर्मॅट आहे. यात GST कुठे आहे,
इथे CGST आहे, इथे AGST दिसतो, इथे HSN कोड आहे, इथे क्वांटिटी आहे, UM युनिक जिथे मोजण्याचं साधन आहे किलोग्रॅम ग्रॅम ते येईल. क्वांटिटी कशामध्ये क्वांटिटी नंबर्समध्ये आहे, KG मध्ये आहे ते येईल. रेट टोटल डिस्काउंट आहे ना, टॅक्सेबल व्हॅल्यू. मग रेट काय GSTचा, अमाऊंट किती, AGST रेट काय, अमाऊंट किती, IGST रेट काय, अमाऊंट किती, आलं ना इकडे. तेच बघा खाली वेगळा इन्व्हॉइस आहे, फॉर्मॅट वेगळा आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू इथे खाली काढली, त्याच्यावर एकूण टॅक्स किती आहे तो खाली काढला, इथे हा रेट दिला CGST AGST. त्यामुळे असा फॉर्मॅट कसा घ्यावा, कंपनीचं नाव वरती बघा सेंटरला होतं, इकडे कसं आहे लेफ्टला आहे. इथे टॅक्स इन्व्हॉइस इथे घेतलेला आहे, कस्टमर नेम, बिलिंग ॲड्रेस, शिपिंग ॲड्रेस, जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तुमच्या इन्व्हॉइसच्या डिझाईनमध्ये कुठेही टाका, कशीही टाका, आजूबाजूला, त्याबद्दल काय बंधन नाही आहे. पण त्यांनी सांगितलेली जी इन्फॉर्मेशन आहे इन्व्हॉइसमध्ये ती कुठे ना कुठे टाकावी लागेल, त्याची काळजी घ्यायची. ओके, कळलं. आपण जसं एक्झाम्पल मगाशी बघितलं तर एक्झाम्पल आहे, काय वेगळं काही नाही. सुलतान इंडस्ट्रीज लिमिटेड दिल्ली एंटर्ड इनटू अ कॉन्ट्रॅक्ट विथ प्रकाश एंटरप्रिनर्स दिल्ली फॉर सप्लाय ऑफ स्पेअर पार्ट्स ऑफ अ मशीन ऑन 7 सप्टेंबर. 7 सप्टेंबर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं. द स्पेअर पार्ट्स वेअर टू बी डिलिवर्ड ऑन 30 सप्टेंबर. सुलतान इंडस्ट्रीज लिमिटेड रिमूव्ड द फिनिश स्पेअर पार्ट्स फ्रॉम इट्स फॅक्टरी ऑन 29 September. Determine the date by which invoice must be issued by Sultan Industries Limited under GST law. बघा इथे 3 डेट आहेत, 3 डेट आहेत. एका डेटला काय दिलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलं, एंटर इंटू कॉन्ट्रॅक्ट. इन्व्हॉइस कधी बनवला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट कराल त्याच्या अगोदर बनवला पाहिजे का, उत्तर नो आहे. द स्पेअर पार्ट्स वेअर टू बी डिलिवर्ड 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरला डिलिव्हरी करायचं म्हणून सांगितलं. सुलतान इंडस्ट्रीज लिमिटेड रिमूव्ड द फिनिश स्पेअर पार्ट्स फ्रॉम इट्स फॅक्टरी. त्यांनी 29 तारखेलाच काय केलं, रिमूव्ह केले. डिलिव्हरी करायची होती 30 तारखेला, पण 30 तारखेला जर का ते पोचायला पाहिजे असतील, मे बी ठिकाण लांब असेल, त्याने 29लाच काय केलं, डिलिव्हरी केली. इन्व्हॉइस कधी बनला पाहिजे, डिटरमाइन द डेट by which invoice must be issued by the Sultan Industries. सप्लायरनी इन्व्हॉइस कधी बनवला पाहिजे. ॲज पर सेक्शन 31 काय सांगितलंय, इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. कधी केले, रिमूव्ह कधी केले, 29. मग ह्याप्रमाणे वेअर द सप्लाय इन्व्हॉइस मुवमेंट ऑफ गुड्स, सप्लाय इन्व्हॉइस मुवमेंट ऑफ गुड्स आहे, तर अकॉर्डिंगली इन द गिवन केस the invoice must be issued on or before 29 September. जेवढं आपण आता सगळे समजावून घेतलं त्याच्यात तुम्हाला कळलं काय की सप्लाय ज्यावेळेस होतो आहे त्याच्या अगोदर किंवा होत असताना इन्व्हॉइस बनवला पाहिजे, आणि त्यामध्ये रूल 46 प्रमाणे त्यांनी सांगितलेली जी वेगळी इन्फॉर्मेशन आहे ती त्या इन्व्हॉइसमध्ये असली पाहिजे. एवढंच कळण्याकरता आपण एवढा वेळ दिलेला आहे. कुठले कुठले फील्ड त्यात होते त्याची ही एक यादी आहे. GSTN ऑफ सप्लायर, इन्व्हॉइस नंबर अप टू 16 डिजिट, रिसिपियंटचा GSTN, नेम अँड ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट इफ नॉट रजिस्टर, HSN, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, टोटल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट, वेगवेगळे टॅक्स आहे त्याची अमाऊंट, टॅक्सची प्लेस ऑफ सप्लाय, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर डिफरंट दॅन प्लेस ऑफ सप्लाय, टॅक्स पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज आहे की नाही, आणि सिग्नेचर. एवढे पर्टिक्युलर्स इन्व्हॉइसमध्ये असले पाहिजेत. इथे आपला 31(1) संपला, आणि जो 31(7) मगाशी सांगितलं तुम्हाला, त्या 31(7) गुड्स तर पाठवले, पण किती क्वांटिटी तो ठेवणार आहे रेसिपियंट हे माहीत नाही आहे. मग इथे ह्याला 31(1) ॲप्लिकेबल होत नाही. मग इथे पहिलेच काय दिलं आहे,
की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट, सबसेक्शन 1 जो आहे ना त्यातली माहिती सबसेक्शन 1 साठी तो नॉर्मल सप्लाय, हा नॉर्मल सप्लाय नाही आहे. इथे वेगळा कॉन्ट्रॅक्ट आहे की गुड्स पाठवले, जर तुम्हाला गरज आहे तर ठेवा, अदरवाईज परत करा. जबरदस्ती गुड्स पाठवतो मी तुम्हाला, हे गुड्स ठेवा, विका, लोकांना रिकमेंड करा आणि त्यांनी विकत घेतले तर ठेवा, अदरवाईज मी परत घेऊन जाईन. ओके, त्यामुळे याला सबसेक्शन 1 ॲप्लिकेबल होत नाही. वेअर केव्हा, वेअर द गुड्स बिंग सेंट और टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल, सेल करा किंवा रिटर्न करा, आर रिमूव्ड, अशा कारणाकरता गुड्स रिमूव्ह केले आहेत. बिफोर द सप्लाय टेक्स प्लेस द इनवॉइस शॅल बी इश्यूड. या केसमध्ये इनवॉइस इश्यू कधी करायचा, इनवॉइस इश्यू कधी केला जाईल, एक बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय और 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल, 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल विच एव्हर इज अर्लियर. जर 6 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुड्स रिटर्न आले नाहीत किंवा अप्रुव्हल आलं नाही, सप्लाय झाला समजून इनवॉइस बनवा. म्हणजे लोक गव्हर्नमेंटला सांगतील की अप्रुव्हल तर आलंच नाही, मी गुड्स परत पण नाही घेतले. किती वेळ झाला, 6 महिने. तुम्ही 6 महिन्यामध्ये आयदर रिटर्न घ्या गुड्स किंवा अप्रूव्ह करा. जर अप्रूव्ह नाही झाले, 6 महिन्यात रिटर्न नाही झाले, तर सप्लाय झाला असं मानून इनवॉइस बनवला पाहिजे. म्हणून टाइम लिमिट दिले की 6 महिने. 6 महिन्यामध्ये तुम्ही जे गुड्स पाठवलेत ना, त्याचा टॅक्स पाहिजे गव्हर्नमेंटला, त्यामुळे 6 महिन्यात तुम्ही निकाल द्या, गुड्स ठेवले त्यांनी का तुम्ही परत घेतले. कळलं. सेल और रिटर्न सप्लाईज हा असा जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर इनवॉइस कधी बनवला जाईल, बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय. आधी तुम्ही बनवा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, और विदिन 6 months फ्रॉम द रिमूव्हल विच एव्हर इज अर्लियर. सेजमध्ये सप्लाय केला ना, सेजमध्ये किंवा एक्सपोर्ट केला तर त्याकरता इनवॉइसमध्ये हे मेन्शन केलेलं असलं पाहिजे. सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेल युनिट और सेल डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और LUT. जे LUT मी काढलेला आहे, LUT बॉन्ड नंबर इथे येईल आणि त्याचा पिरियड येईल, किती पिरियड करता काढलेला आहे. ओके, हे प्रोव्हिजनमध्ये, थर्ड प्रोव्हिजनमध्ये, इन केस ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स आयदर तुम्ही GST पे करत असाल किंवा विदाउट पेमेंट करत असाल. विदाउट पेमेंट कधी केलं जातं, जेव्हा LUT असतो, मग इथे LUT बॉन्ड नंबर येईल. म्हणून इथे काय आलंय, विदाउट पेमेंट ऑफ IGST आलंय, विदाउट पेमेंट ऑफ IGST आलंय. वरती एका केसमध्ये ऑन पेमेंट ऑफ IGST आणि खाली विदाउट पेमेंट ऑफ IGST. आपल्या केसमध्ये LUT नंबर आहे म्हणून तिथे तेवढंच वाक्य आलं की विदाउट पेमेंट ऑफ IGST. कळलं एवढं की सप्लायर काय करेल, इनवॉइस इश्यू करेल. रिसिपियंट त्याला ITC क्लेम करत असेल त्याकडे इनवॉइस पाहिजे. त्यामुळे इनवॉइस हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे जे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता सप्लायर GST 1 मध्ये अपलोड करेल, मग ते 2B मध्ये येईल, मग रिसिपियंट ते मॅच करेल. मॅचिंग करण्याकरता ITC क्लेम करण्याकरता रिसिपियंटकडे इनवॉइस असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट प्रूफ आहे ज्याद्वारे तो ITC क्लेम करण्याचा त्याचा हक्क बनतो, ITC क्लेम करण्याचा. डिटेल ऑफ सच इनवॉइस फर्निश आउटवर्ड सप्लाय. GST 1 मध्ये सप्लायर ते अपलोड करेल आणि रिसिपियंट चेक करेल तुम्ही ते इनवॉइस आलं की नाही. मॅचिंग इनवॉइसवरच्या बेसवरती होतं. इनपुट टॅक्स क्रेडिट इनवॉइसमुळे मिळतं, त्यामुळे इनवॉइस हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. आता आपण फक्त गुड्सच्या केसमध्ये 2 सेक्शन बघितले, 31(1) आणि 31(7). आता 6 सेक्शन संपल्यानंतर तुम्हाला मी विचारीन ज्यावेळेस की 6 सेक्शनमध्ये काय काय होतं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरं, एवढा मी स्लो घेतोय. तुमची मेमरी खूप शार्प आहे त्यामुळे तुम्ही वही पेन ठेवत नाही, बरोबर, असं मी समजतो.
नंतर मी विचारल्यावरती सांगता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, थांबूया.